आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। सीमावासियांचा खंबीर आधार हरपला, माजी आमदार BI पाटील यांचे निधन। मान्यवर आणि कुटुंबियांनी घेतले BI पाटील यांचे अंत्यदर्शन। राज्यपाल वजुभाई वाला उद्या बेळगावात। शास्त्रीनगर येथे अजगरासाठी शोध मोहीम सुरूच। शहराचे प्रवेशद्वार बनले खड्डेमय, केली हॉस्पिटल समोर समस्यांचा डोंगर। विद्याधिराज कार्यालय परिसरात कचऱ्याचे साम्राज्य। मराठी विषयात बाबासाहेब भंडारी यांना सुवर्ण पदक। अतिवाड येथील मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार। शहरातील उद्याने झाली खुली। RCB आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे एकतर्फी विजय। आणि आता सविस्तर बातम्या। सीमा बांधवांचा आवाज कर्नाटकाच्या विधानसभेपासून ते थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहोचवणारे माजी आमदार BI पाटील यांचे दिनांक 4 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि माजी आमदार बसवंत इरोजी उर्फ BI पाटील वय 75 यांचे रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, 3 भाऊ असा परिवार आहे। गेल्या 2 दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते, मात्र उपचाराचा उपयोग न होता त्यांचे आज निधन झाले। 1983 ते 1999 या कार्यकाळात 4 वेळा उजगाव मतदारसंघातून आमदार समितीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग होता। सीमा भागातील अनेक शैक्षणिक संस्थांचे ते आधारस्तंभ होते। अनेक शिक्षण संस्थांची अनुदान आणि मान्यतेची मंजुरी त्यांनी मिळवून दिली होती। महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळींशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते। मान्यवर आणि कुटुंबियांनी घेतले BI पाटील यांचे अंत्यदर्शन। माजी आमदार BI पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक कार्यकर्त्यांनी लेकव्ह्यू हॉस्पिटल गाठले, तसेच आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेतले। अंत्यदर्शन घेणाऱ्यांमध्ये बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आदींसह इतर मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली। BI पाटील यांचे बंधू RI पाटील आणि इतर कुटुंबियांचे या मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी सांत्वन केले। सायंकाळी 4 नंतर मृतदेह त्यांच्या मूळ गावी म्हणजेच कंगराळी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला। विद्याधिराज कार्यालय परिसरात कचऱ्याचे साम्राज्य। रामनगर येथील आणि धर्मनाथ भवन सर्कल मागे असलेल्या विद्याधिराज सभागृहासमोर कचऱ्याचा अक्षरशः डोंगर उभा झाला आहे। सुभाषनगर आणि रामनगर सर्कलच्या कोपऱ्यावर असलेल्या विद्याधिराज सभागृहाच्या समोर कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि त्यात भर म्हणजे रस्त्यावर असलेले खड्डे यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत। या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना कसरत आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। दुर्गंधीमुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत। महानगरपालिकेचे कार्यालय येथून जवळ असून देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे। सार्वजनिक कचराकुंडी ठेवली नसल्यामुळे नागरिक उघड्यावर कचरा फेकत आहेत। उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी महानगरपालिकेचा एकही रखवालदार उपलब्ध नाही। या कचऱ्याबरोबरच खुल्या जागेवर झाडी उभी केली आहेत। यात भर म्हणजे मोकाट कुत्री, डुकरे व जनावरे या कचरा सभोवती फिरत असतात। या मार्गावर असलेल्या 1 ते 2 फुटाच्या खड्ड्यात पाणी साचले आहे। या खड्ड्यात असलेल्या पाण्यामुळे नागरिकांना चालता सुद्धा येत नाही। या अवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। रस्त्यावर खूप भयंकर कचरा पडत आहे। ते निमित्ताने खूप पुष्कळ दुर्गंधीचा वास इथे पसरत आहे। पुढे काही बरं वाईट झालं तर महानगरपालिकावर हे जबाबदारी पडेल। त्यानिमित्ताने माझी विनंती आहे की प्रशासनानं हे जबाबदारी घ्यावा आणि हे रस्त्यावर स्वच्छता तर झाली, पुढे दुर्गंधी
यायचं ते कमी होईल. मराठी विषयात बाबासाहेब भंडारी यांना सुवर्ण पदक. राणी चन्नम्मा विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान समारंभ सोमवार दिनांक 5 रोजी होत आहे. या समारंभात काही सुवर्ण पदक विजेत्यांचा गौरव होणार आहे. MA अभ्यासक्रमात बाबासाहेब रावसाहेब भंडारी यांनी मराठी विषय घेऊन 84.5% गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. यांचाही गौरव या समारंभात होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन त्यांनी मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे. बाबासाहेब रावसाहेब भंडारी हे जनवाड या गावचे रहिवासी असून एका सामान्य कुटुंबात जन्म झाला आहे. प्राथमिक शिक्षण सरकारी प्राथमिक मराठी मुलांची शाळा जनवाड येथे पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण KS पाटील हायस्कूल बोरगाव येथे पूर्ण झाले आहे. पदवीचे शिक्षण बेडकीहाळ येथील कुसुमावती मिरची कला आणि वाणिज्य महाविद्यालय बेडकीहाळ येथे पूर्ण झाले. राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत वाघमारे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड, सहप्राध्यापक म्हणून मुक्तवली डॉक्टर कांबळे आणि प्रभारी मराठी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मनीषा नेसरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अतिवाड येथील मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार. अतिवाड येथील झालेल्या एका 11 वर्षीय मुलीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी या मागणीसाठी गावामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. इंदिरानगर अतिवाड येथील रिया दीपक बेळगावकर या 11 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सदर विद्यार्थिनीचा मृत्यू होऊन आज जवळपास 1 महिना होत आला तरीही प्रशासनाकडून आणि पोलीस खात्याकडून योग्य तसा तपास करण्यात आला नाही. त्यामुळे हिचा मृत्यू संशयास्पद आहे. तेव्हा सदर आरोपींना त्वरित पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर शासन करावे. रियाची आत्महत्या नसून तिचा मृत्यू संशयास्पद झाल्याची तक्रार रियाच्या वडिलांनी केली आहे. तेव्हा आरोपींना त्वरित अटक करावे या मागणीसाठी अतिवाड गावकऱ्यांनी शनिवारी सायंकाळी गावामध्ये कॅन्डल मार्च काढला आणि निषेध नोंदविला. तसेच तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. गावाच्या मारुती मंदिरापासून सुरुवात होऊन लक्ष्मी गल्ली, ब्रह्मलिंग गल्ली, इंदिरानगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन त्या ठिकाणी तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. शनिवारी 258 नवे कोरोना रुग्ण आढळले. 197 जणांना डिस्चार्ज. शनिवारी जिल्ह्यात 258 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 19,870 इतकी झाली आहे. तर शनिवारी 197 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य खात्याच्या वतीने सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,467 इतकी आहे. मागील 24 तासात 3 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत गेलेल्या बळींची संख्या 300 झाली आहे. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट दिनेश पाटील. बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट दिनेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अध्यक्ष ॲडव्होकेट MG मुळवाड मठ यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त होते. आता त्या जागी ॲडव्होकेट दिनेश पाटील यांची नियुक्ती करण्याचा निर्णय बार असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेच्या पदाधिकारी वकील वर्गाने एकत्रित येऊन हा निर्णय घेतला. तसेच दिनेश पाटील यांचे अभिनंदन केले. रायबाग येथे श्रीराम सेना बेळगावची जिल्हा बैठक संपन्न. रायबाग येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरामध्ये शनिवारी श्रीराम सेना बेळगाव जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्रीराम सेना बेळगाव जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी जातपात विसरून हिंदू धर्मासाठी भगव्याखाली एकत्र यावे असे आवाहन केले. या सभेला जयदीप देसाई, बसवराज कल्याणी, शिवराज नाईक, विनय अंगरोळी, शिवानंद बनते, कुमार डोंगरे, प्रकाश कुर्नी, पृथ्वीराज मुरकीभावी, विजय पत्तार आणि तसेच मोठ्या संख्येने श्रीराम सैनिक उपस्थित होते. अरविंद नागनोरी यांच्यावरील आरोप तथ्यहीन. शिवसेनेचे सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनोरी यांच्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेची संघटना एकसंघ असून वरिष्ठांनी नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांमार्फत सीमाभाग शिवसेना कार्यरत आहे.
अशी माहिती सीमाभाग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या काळामध्ये 15 दिवसापूर्वी जी प्रेस कॉन्फरन्स बोलवून हनुमान मजूकर, रवी जाधव आणि टंकसाळ यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये ते कधीचे जिल्हा प्रमुख होते. 3-3 वर्षांना पद चेंज केलं जातं, पदाधिकारी नेमले जातात. त्याचा पूर्ण अधिकार संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख यांना असतो. शिवसेना भवनमधून हे पदाधिकारी नेमले जातात. त्याच्यामध्ये 2010 पासून जे पदाधिकाऱ्यांची नेमणूक होत होती त्याच्यामध्ये एक वेळ प्रकाश शिरोळकरांना पद आलं, परत हनुमान मजूकरांना गेलं, ते 3 वर्षांपर्यंत पद रिक्त करण्यात आले. त्याचे लेटर पण आलेले आहेत. प्रत्येक वेळेला ज्यावेळेला पद नेमणूक होते त्यावेळेला आयडेंटिटी कार्ड दिली जाते प्रत्येक पदाधिकाऱ्यांना. परत 3 वर्षानंतर जर तोच पदाधिकारी पाहिजे तर ते समन्वयकांना संपर्क प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांच्या निर्णयानुसार ते कार्ड मिळालं जातं, वरून दिलं जातं आणि त्याच्यावर माननीय उद्धव ठाकरेंची सही असते. त्यामुळं ते कार्ड आमच्या ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्याकडे आहेत. 2 जिल्हा प्रमुख बेळगाव जिल्ह्याला नाही आहेत. एकच जिल्हा प्रमुख हे प्रकाश शिरोळकर आहेत. जे माजी जिल्हा प्रमुख हनुमंत मजूकर साहेब आहेत त्यांनी माजी म्हणून लावावं आणि त्यांच्या मुलाचं ते कुशल मजूकर म्हणून ते युवासेना अध्यक्ष म्हणून दिले, जिल्हा अध्यक्ष म्हणून देतात. युवासेनेची इथं स्थापना झालेली नाही आहे आणि एवढंच आमचा सांगायचा उद्देश आहे की इथून पुढे तुम्ही काय तर तुमच्या पदाप्रमाणे माझी हा शब्द लावा, नेता म्हणून लावू नका. नेता हा शब्द फार मोठा आहे, फार मोठे म्हणजे पहिल्या फळीतल्या लोकांना नेते म्हणतात. हे आम्ही इथे नेते नव्हे, आम्ही शिवसैनिक इथे कार्यकर्ते आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांनी केलेल्या कार्याला आक्षेप घेऊन हनुमंत मजूकर आणि सहकार्यांनी काही आरोप केले होते. याबद्दल प्रकाश शिरोळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. तसेच जुन्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सीमाभाग शिवसेना कार्यरत आहे. त्यामुळे याबद्दल वादाचा मुद्दा उपस्थित करण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या वेळी सचिन गोरले, बंडू केरवाडकर, दिलीप बैलूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज्यपाल वजुभाई वाला उद्या बेळगावात. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला सोमवारी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते उपस्थित राहणार आहेत. बेंगळूर येथून सकाळी 9:15 वाजता बेळगावला निघतील. सांब्रा विमानतळावर त्यांचे 10:30 वाजता आगमन होणार आहे. 11:30 वाजता सुवर्णसौध येथे होणाऱ्या RCUच्या पदवीदान समारंभात हजर राहतील. त्यानंतर दुपारी 1 वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेतील. दुपारी 1:15 वाजता सांब्रा विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 1:40 बेंगळूरला रवाना होतील असा त्यांचा कार्यक्रम आहे. शहरातील उद्याने झाली खुली. कोरोनाच्या लॉकडाऊन घोषणेनंतर बंद झालेली उद्याने तब्बल 5 महिन्यानंतर पुन्हा खुली झाली आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी संचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांतूनही समाधान व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊन कालावधीत सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामध्ये उद्यानांचाही समावेश होता. नागरिकांना सकाळी किंवा संध्याकाळी संचार करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारी उद्याने बंद राहिली होती. यामुळे त्यांच्या समोर समस्या उभ्या ठाकल्या होत्या. मात्र आता उद्याने खुली झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. RCB आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे एकतर्फी विजय. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व दिल्ली कॅपिटल्स संघांनी अनुक्रमे राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांचा एकतर्फी सामन्यात पराभव केला. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने राजस्थान रॉयल्सचा 8 गडी राखून पराभव केला. RCBचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने 20 षटकात 6 बाद 154 धावा केल्या. दुसऱ्या गड्यासाठी केलेल्या 99 धावांच्या भागीदारीच्या जोरावर RCBने हा सामना 19.1 षटकातच आरामात जिंकला. किफायतशीर गोलंदाजी करत 3 गडी बाद करणारा यजुवेंद्र चहल सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने KKR संघाचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या घणाघाती अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 228 अशी मोठी धावसंख्या रचली.
उत्तरादाखल KKR संघाने 20 षटकात 8 बाद 210 धावा केल्या. श्रेयस अय्यर हा सामनावीर ठरला. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्यांची आवक वाढली आहे, परंतु अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पहिल्या टप्प्यात 2000 पर्यंत असणारा दर 1000 पर्यंत घसरला आहे. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात रताळ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून रताळ्यांची आवक बाजारात सुरू झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आवक वाढली आहे. APMC मध्ये सध्या हसगोळी, बैलूर, तुडिये, बिजगर्णी, कावळेवाडी, सोनोली, कुद्रेमणी, ढेकोळी, सुरुते, सोनोली, चंदगड भागातून रताळी APMC मध्ये दाखल होत आहेत. कोरोनामुळे रताळी विक्रीत अडचण निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यातून वर्तवण्यात येत होती, परंतु सध्या रताळी विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मराठी विद्यानिकेतन मध्ये चर्चासत्र. मराठी विद्यानिकेतन शाळेत शुक्रवारी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त चर्चासत्र झाले. चर्चासत्रात प्रवक्ते म्हणून भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर DS चौगुले, ज्योती महाविद्यालयाचे प्राध्यापक सुरेश पाटील, शीतल बडमनजी, प्रसाद सावंत उपस्थित होते. प्रारंभी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. इंद्रजित मोरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी डॉक्टर चौगुले यांनी मानवतावादी गांधी, श्रीमती बडमनजी यांनी गांधीजींची ग्राम स्वराज्याची संकल्पना, श्री सावंत यांनी बहुजनवादी गांधी, प्राध्यापक पाटील यांनी गांधीजींचे शिक्षणविषयक विचारांविषयी मार्गदर्शन केले. BM पाटील यांनी सूत्रसंचालन केले. GV सावंत यांनी आभार मानले. शहराचे प्रवेशद्वार बनले खड्डेमय, केली हॉस्पिटल समोर समस्यांचा डोंगर. कोल्हापूर येथून बेळगावला येणाऱ्या प्रवेशद्वारावरील केली हॉस्पिटल समोरील रस्त्याची दुरावस्था झाली असून गटारी नसल्यामुळे रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आहे. बेळगावला येणाऱ्या प्रवेशद्वारावरील या मुख्य रस्त्यावर अर्धा फूट ते 1 फूट खड्डे झाल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अवजड वाहन आणि बस वाहन चालकांची अक्षरशः कसरत सुरू आहे. या चालकांना आपल्या वाहनावर ताबा ठेवून त्यांना संपूर्ण काळजी घ्यावी लागत आहे. रस्त्या शेजारी घालण्यात येत असलेल्या गटारी पाईपलाईनची सुद्धा दुरावस्था झाली आहे. अनेक कारणांमुळे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली सदर कामेही थांबली आहेत. एक बाजूनी सिमेंटचा रस्ता चांगला झाला असून दुसऱ्या बाजूचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. चंदन तस्करी प्रकरणी एकाला अटक. उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिद्धापूर तालुक्यातील कानगोड गावच्या हद्दीतील अरण्यातील चंदनाची विनापरवाना बेकायदा वृक्षतोड करून त्याची वाहतूक करताना एकाला वनविभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली. त्याच्याकडून 2 लाख किमतीचे 40 किलो चंदन व दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी इराप्पा नागाप्पा नाईक वय 52 याला अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. शिरसी विभागाचे उपवन संरक्षणाधिकारी यशजी हेगडे आणि सहाय्यक वन संरक्षणाधिकारी अजीज अब्दुल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शिवानंद निंगानी यांच्या पथकाने ही कारवाई केली. शास्त्रीनगर येथे अजगरासाठी शोध मोहीम सुरूच. मागील 3 दिवसांपासून शास्त्रीनगर येथे संचार करीत असलेला अजगर अद्याप नागरिकांच्या हाती लागलेला नाही.
मात्र यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांसह मनपाच्या पथकाने देखील शोध मोहीम हाती घेतली आहे। त्यामुळे या अजगराचा शोध सुरू आहे। येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी कॉर्पोरेशनला विनंती करून जेसीबी आणि वॉटर सकिंग मशीन मदतीसाठी मागून घेतली। सकाळी 7:30 पासून संध्याकाळी 4 पर्यंत पाणी काढून शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनी एक वॉटर पंप सुद्धा मदतीसाठी आणला होता। यावेळी सुधीर किल्लेकर, सुनील गोडसे, सागर उजगावकर, विशाल मुरकुटे, विनायक हवळणाचे, संतोष साळवी, सुधीर साळवी, गुरु अणवेकर, विनायक बिरजे, महांतेश कोमार, शिवराज कोमार आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता। घाम आणि थकवा, यूएईतील वातावरणाचा क्रिकेटपटूंना फटका। सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये शुक्रवारी IPL मधील लढत दुबई येथे पार पडली। या लढतीत कर्णधार महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसला, पण तेथील वातावरणामुळे महेंद्रसिंह धोनीला एकेरी दुहेरी धावा काढल्यानंतर विश्रांती घ्यावी लागत होती। या दरम्यान त्याला दम लागत होता, अखेर गोळ्याही घ्याव्या लागल्या। शेवटी ही लढत चेन्नई सुपर किंग्स हरली। आता क्रिकेटपटूंना येणारा घाम व थकवा आगामी लढतीमध्येही दिसणार आहे। IPL मध्ये पुन्हा फिक्सिंग, सट्टेबाजांनी खेळाडूंशी फिक्सिंगसाठी संपर्क साधला। IPL मध्ये पुन्हा एकदा फिक्सिंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका संघातील क्रिकेटपटूशी सट्टेबाज फिक्सिंग संबंधित व्यक्तीने संपर्क साधला असल्याची माहिती CCBIच्या अँटी करप्शन युनिटचे प्रमुख अजित सिंग यांनी यावेळी दिली। 2013 सालानंतर पुन्हा एकदा IPL मध्ये फिक्सिंगने डोके वर काढले आहे। सध्या UAE मध्ये IPL सुरू आहे। खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ, अधिकारी यांच्यासाठी बायो बबल तयार करण्यात आले आहे। मात्र कडक सुरक्षा व्यवस्थेतही बुकीने IPL मध्ये प्रवेश केला आहे। भारतात पुढल्या वर्षीच क्रीडा स्पर्धा होणार, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांचे उद्गार। कोरोनामुळे भारतात मार्च महिन्यापासून क्रीडा क्षेत्र ठप्प आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात काही प्रमाणात क्रीडा स्पर्धांना सुरुवात होईल अशी चिन्हे निर्माण झाली होती, पण भारतातील कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही। त्यामुळे यावर्षी क्रीडा स्पर्धा होणार नाहीत। पुढल्या वर्षी भारतात क्रीडा स्पर्धांचे आयोजन होऊ शकते असे उद्गार केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत काढले। भारतात सध्या तरी क्रीडा स्पर्धा होणार नाहीत, पण विविध खेळातील राष्ट्रीय खेळाडूंच्या शिबिराला सुरुवात झाली आहे। सुनंदा विनायक उच्चुकर यांचे निधन। सदाशिवनगर येथील रहिवासी सुनंदा विनायक उच्चुकर वय 51 यांचे दिनांक 4 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 2 मुली, 1 मुलगा, सासू सासरे असा परिवार आहे। सुधाबाई परशुराम काकतकर यांचे निधन। तोपिनकट्टी तालुका खानापूर येथील रहिवासी श्रीमती सुधाबाई परशुराम काकतकर वय 76 यांचे दिनांक 3 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलगे, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे। तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मॅनेजर अरुण काकतकर यांच्या त्या मातोश्री होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।